वरळीमधील शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखानं पोलिसात तक्रार दिली आहे। युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे यांच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली आहे। सिद्धेश शिंदे ठाकरेंच्या युवासेना कार्यकारिणीचे सदस्य आहेत। सिद्धेश शिंदेंविरोधात महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे। सिद्धेश शिंदे हे आमदार सुनील शिंदे यांचे चिरंजीव आहेत। महिलेची दादर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे। पाठीवर पहिलं कोणीतरी मारलं, मी टर्न झाली कारण की मी साहेबांच्या सोबतच होती बाजूला, आणि मी जेव्हा टर्न झाली ना तेव्हा सिद्धेश शिंदेने ना जोरात मला पंच मारला। तो पंच मारल्यावर मला काही सुचलंच नाही। मी टर्न झाली आणि मी साहेबांच्या बॉडीगार्डला सांगितलं की मला मारलं, कोणीतरी मारलं, तिथे जोरात मारलं। त्या पिरियडमध्ये आम्ही पहिला बाहेर निघायचा विचार केला। म्हणजे तुम्ही व्हिडिओज बघा, त्या व्हिडिओजमध्ये दिसतंय की त्यांनी आमच्यावर मारहाण केली हे पण दिसतंय। आणि जेव्हा आम्ही तेव्हा निघून गेलो त्याच्यानंतर मला ब्रीदिंग प्रॉब्लेम व्हायला लागला, तर मी केममध्ये आली आणि आता डॉक्टरांनी सांगितलंय की मला थोडंसं ब्रीदिंग प्रॉब्लेम जास्त होतोय, तर ते बोलले की तुम्हाला हॉस्पिटलाइज व्हायला लागणार आहे। वरळी कोळीवाड्यामध्ये नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच सहभागी झाले। वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ। मतदारसंघामधल्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे सुद्धा दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा इथे उपस्थित राहिले। यावेळी एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकमेकांच्या समोर आले। उत्सवामध्ये सगळे सहभागी होतात आणि त्यामध्ये सगळ्यांनीच उत्सवामध्ये सहभागी होऊन उत्सवाचा आनंद वाढवायचा असतो। एकेकाळी तुम्ही सगळे एकत्रित जण काम केलेलं होतं। सचिन, तुम्ही आता तो सणाबद्दल बोला, सणाबद्दल बोला। सचिन आहिर भेटले मला, अरे ते उत्सवात भेटले, नारळी पौर्णिमेची त्या मिरवणूक होती त्याच्यामध्ये भेटले। नाही, अनेक लोक येतात महाराष्ट्रभरातून, देशभरातून। आपण पाहता इथे लोक कसे एन्जॉय करायला येतात आणि आम्ही आमचं कर्तव्य पार पाडायला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून येत असतो। सर, मात्र एक या दरम्यान एक लुक तुमचा कॅप्चर करण्यात आला आहे। त्या पद्धतीने तुम्ही त्यांना जाताना बघत होते, तो लुक देखील कॅप्चर करण्यात नाही, मी बघत होतो गडबड काय